दिल्लीतल्या जंतर मंतरवर देशभरातले तरुण येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून घरदार सोडून तरुण इथंच मुक्कामी आहे. अशा स्थितीमध्ये त्यांना खाण्यापिण्याची सोय इथे केली जात आहे. काही जणांना त्रास होत आहे, काही जणांना आरोग्य बिघडलेलं आहे. 2 दिवसापूर्वी जखमी झाले. या सगळ्यांची काळजी घेणारी जंतर मंतरवरच्या या मुख्य व्यासपीठाच्या बाजूला लावलेली आहे. मला विश्वास वाटणार नाही, हे सगळे मराठी तरुण आहेत, महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि इथं आलेल्या देशभरातल्या वेगळ्या राज्यातून आलेल्या मुलांना औषध गोळ्या देण्याचं काम करतायत. बघा, ह्या वेगवेगळ्या गोळ्या आहेत, ही डॉक्टर मंडळी आहे, वेगवेगळ्या गोळ्या आहेत, त्या चेक केल्या जात आहे. औषधं आहेत, त्याचबरोबर जखम झाली तर त्याला जोडण्यासाठी बँडेज आहे. बीपी कमी जास्त झाला तर ते तपासायचं आहे. तर ही सगळी व्यवस्था इथे केलेली आहे. ORS आहे, मास्क आहेत आणि सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन ते करतायत. मराठी माणसाला अभिमान वाटावा असं तुम्ही काम करताय इथे. हे आता क्या लगा था? डंडा। कब लगा था? कल 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 डंडा लगा था। तो कल तक ये बैंडेज नहीं लगाया? ये पहले इस पे पट्टी बोला था। तो बताओ, ये जो लोग हैं ना, मराठी है, महाराष्ट्र से आए हैं डॉक्टर, और वो सब बच्चों की ख्याल रख रहे हैं, क्या बताएंगे? मैं यही बोलूंगा कि डॉक्टर हमारे यहाँ पर भगवान का दर्जा देते हैं, तो असली भगवान तो यही है जो हम बच्चों को संभाल रहे हैं, पुलिस वालों की तरह मार नहीं रहे हैं। तो जख्म देने वाले भी हैं, जख्म भरने वाले भी हैं। तो हम अपने देश के साथ हैं, बस हम आप ही के बच्चे हैं। मध्ये सहभागी झालेल्या तरुणाची प्रतिक्रिया. आपण एक्झॅक्ट कुठून आला आहात आणि हे सगळं व्यवस्था करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? आम्ही आलोय महाराष्ट्रातून, रायगड पनवेल मधून आलोय आणि हे आमचे डॉक्टर आहेत, डॉक्टर रियाज पठाण खान. खोपोलीमध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे. आम्ही त्यांच्यासोबतच इथे काम करतोय. मी डॉक्टर नाहीये, पण फर्स्ट एड करू शकतो एवढी माझी कॅपॅसिटी आहे. फर्स्ट एड आपण सुद्धा लावू शकता. कापूस, पेन कुठे लागले, बांबू लागला असेल त्याला जखमाला लावायला सोप्रोमायसिन औषध, या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो. मी स्वतः पेशाने वकील आहे, त्याच्यामुळे मी माझी प्रॅक्टिस सोडून जंतर मंतरवर पहिल्या दिवसापासून इथे काम करतोय. जंतर मंतरवर तरुण मुलांची, गावागावातून आलेल्या मुलांची काळजी घेणारे तुम्ही डॉक्टरच झालात ना? आम्ही एक फर्स्ट एड करतोय. डॉक्टर खरे हे खरे डॉक्टर आहेत, यांचं हॉस्पिटल आहे, हे हॉस्पिटल सोडून इकडे आलेत. आपलं नाव काय? माझं नाव आहे डॉक्टर पठाण, खोपोली, रायगड, महाराष्ट्र इथं राहतो. हे मग एवढं सगळं घेऊन येण्यामागचं कारण आहे, हे कुठं आणलात आणि इथे ही सगळी सेवा करण्यामागचा उद्देश काय? देशामध्ये जे होते आता जंतर मंतरवर जे चाललेलं आहे, तो एक ऐतिहासिक आंदोलन आहे. अख्ख्या जगात असं आंदोलन ना भूतो ना भविष्यात कधी झालं ना कधी होणार आहे. या आंदोलनात माझा पण काहीतरी खारीचा वाटा असावा, त्यासाठी मी इथं आलो होतो. इथं आल्यानंतर मी आता जेव्हा आपण संस्थेने मार्च काढला होता, त्या मार्च मध्ये मी सामील होतो. आणि जेव्हा आम्ही केरला हाऊस इथं आमचा मार्च केला, तेव्हा 3 वेळा आमच्यावर लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज झालेल्या सर्व रुग्णांना ऑन द स्पॉट तिथंच मी उपचार दिले. मेडिकलचे किट्स बरोबर घेऊन गेलो होतो. तिथं ऑन द स्पॉट मी त्यांना उपचार करत होतो. 340 लोकांना मी तिथं उपचार दिले. त्यानंतर इथं जंतर मंतरवर दुसऱ्या दिवशी 500 असे लोक होते ज्यांच्यावर लाठीचार्ज झाला होता, त्यांना मार लागला होता, त्यांच्यावर आम्ही उपचार केले. हे पाहतायत, हे इथल्या सगळ्या नागरिकांनी डोनेशन दिलेले. इतक्या प्रचंड प्रमाणात आम्हाला औषधांचा डोनेशन येतो. इतक्या प्रचंड प्रमाणात आमच्याकडे सॅनिटरी पॅड, आमच्याकडे एक ट्रक भरून सॅनिटरी पॅड डोनेशन आलेलं आहे. मेडिसिन आमच्याकडे एक ट्रक भरेल एवढा मेडिसिन आम्हाला डोनेशन आलेलं आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात आमच्याकडे औषध होत आहे. या देशातील नागरिक पाठवतात. केरळामध्ये डोनेशन येतो, बंगालमध्ये डोनेशन येतो, हैदराबादवरून डोनेशन येतो, अख्ख्या भारताचं डोनेशन येतो. हे मेडिसिन सगळे कुरिअरवाले आणून देतात आम्हाला. इतक्या प्रचंड प्रमाणात औषध येतात. अशी वेगवेगळी राज्याची टीम पण तिथे काम करत असते असं दिसतंय की तिकडे संसद भवनकडे जाणारा जो मार्ग आहे, कॅनॉट प्लेस कडे जाणारा जो मार्ग आहे, त्याही ठिकाणी काही अँब्युलन्स थांबलेले आहेत आणि अनेक जण स्वयंस्फूर्तीनं औषध गोळ्या आणतायत आणि ते इथल्या तरुणांना देत आहेत. तर ही सगळी मराठी तरुणांची
इथं स्वयंसेवक आहेत, आंदोलनामध्ये आहेत आणि प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी इथं तत्पर राहिलेले आहेत. आता जोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील तोपर्यंत हे अशीच सेवा करणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, जंतर मंतर, नवी दिल्ली. साम टीव्ही मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.